नमस्कार मित्रांनो, वेलकम आपल्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही पहिला हे व्हिडिओ बघून घ्या, मग तुम्हाला पुढचं बोलतो मी। काय प्रकार घडलाय? का नाही, हॉटेलवर जेव्हा आलेले वेगळं होते माणसं, त्यांनी मला फोटो मागितला। मग मी असा काचातनं फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली, हात पॅक केली आणि त्यांनी लगेच गेअर टाकले की 140च्या स्पीडनं गाडी पळवून नेली मला। तिथं बुकी घातली आणि पुन्हा काय झालं? त्वरेच्याला ती म्हणायची की मारायचे देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे, याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत होती। ड्रायव्हर म्हणला याला जामखेड बसतं न्यायचं, तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे ह्याला मारून टाकायचं म्हणजे। काय म्हणजे नेमका त्यांचा कुठल्या हेतून तुमच्याशी त्यांनी वर्तवलं? नाही, त्यांचा हेतू एकच होता की ह्याला मारून टाकायचं, दुसरा हेतून नाही। कारण की असं हेतून उचलून नेत नाही कोण। हॉटेलपासून 5 किलोमीटर नेलंय त्यांनी मला, वडगावच्या सिद्धेश्वर वडगावच्या पुलावर फेकून दिलंय मला नेऊन। ते बी एक जण भेल्यामुळे, नाहीतर एक जण ते ड्रायव्हर म्हणायचं ह्याला मारून टाकायचं म्हणजे टाकू, जामखेड पस्तर नेऊ म्हणला ह्याला ओढत, जिथं पडन मरून तिथं टाकून देऊ म्हणत होता। तुम्हाला सोडलं कसं तरी? एक जणांना गुचुरीला धरून चालत्या गाडीतनं मग फेकून दिलं ते वडगावच्या पुलावर। मग मी याला ना बघितलं नाही काय नाही, पण मी फिरून उठून बघूस तर गाडी पसार झाली। ते लांबनं बघितलं 51 नंबर दिसलाय फक्त, कारण की मला चक्कर आलं लागलं माझे दोन्ही हात, काचात पॅक केल्यामुळे मला काहीच कळायला नाही। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल। हा व्हिडिओ आहे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा। त्यांना काल रात्री म्हणजे बुधवारी रात्री त्यांना मारहाण झाली, त्यांना अपहरण करण्याचा प्रयत्न केला। झाला विषय असा की संध्याकाळी 7 वाजता काही पोरं आले कारमध्ये, त्यांना सेल्फीसाठी बोलवले। मग ते भाग्यश्रीच्या मालकाने जेव्हा त्यांना सेल्फी देण्यासाठी त्या काचेच्या आतमध्ये मुंडी केली, मग त्यांना असं त्यांचे जेव्हा हात अडकले ते काच वर घेतले मग त्यांनी एक न्यूज चॅनलशी बोलताना भाग्यश्रीच्या मालकाने सांगितलंय। मग तिथनं तसंच त्यांना वडत कुठल्या तरी एका घाटामध्ये घेऊन गेले आणि त्यांना मारलेत म्हणा। मग मारून त्यांना तिथं त्यांनी कसं तर बचावून निघून पळून आले आणि त्यांना आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा माणूस पुढे जात आहे तेव्हा असे जळणारे लोक त्यांच्यापाशी असतात। हॉटेल भाग्यश्रीचे मालक त्यांना सेल्फी देण्यासाठी कारच्या मध्ये हात किंवा मुंडी घातले होते। मग त्यांना ते काच वर करून एकदम असं फिल्मी स्टाईलने परपटत नेलेत म्हणा आणि किती 5 किलोमीटर लांब पर्यंत घेऊन जाऊन मग त्यांना फेकून दिलेत म्हणा आणि त्यांना म्हणजे मारले। त्यांना इथं दुखापत झालाय, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। मग मित्रांनो, असं करू नये। गरीब माणूस जेव्हा पुढे जात आहे, ते माणूस आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं नाव केलंय, 4 लाख फॉलोअर्स कम्प्लीट झालेत त्याचे, बिग बॉसची ऑफर आहे त्याला, त्यांनी 1.5 एकरमध्ये त्याचं हॉटेल चालू केलंय। तुझ्याकडे लोक रोज नाही ना म्हणले की 600-700 लोक जेवण करायला येतात। त्यांनी फॉर्च्युनर घेतलंय। तर ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याच्यावर जळायला लागलेत। ते माणसाने बॉडीगार्ड बी ठेवलंय। ते माणसाला सांगायचं एकच आहे की तुम्ही त्या बॉडीगार्डांना जरा अलर्ट करा आणि त्यांना कंटिन्यू तुमच्या सोबतच ठेवा, कारण असं होऊ नये परत तुमच्यासोबत। आज त्यांनी मारून गेलं, उद्या तुम्हाला काय तर केले बिले तर वेगळा विषय होऊन जाईल। तर मित्रांनो, सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की जेव्हा माणूस पुढे जात आहे त्याच्यासोबत अशा गोष्टी घडत असतात। तर मित्रांनो, असं करू नये। मराठी माणूस, गरीब माणूस एक पुढे चाललाय। या अगोदर बी त्यांच्या हॉटेलवर दगडफेक काय झाली होती, मग त्यांना पकडले होते। मग ते पोलीस केस वगैरे झालं, त्यांनी माफी वगैरे मागितली। त्यांच्यावर दुसऱ्या वेळा अशा गोष्टी झाल्या। तर मित्रांनो, असं केल्याने आपल्याला काय होणार नाही, आपण बी पुढे जायला पाहिजे। त्यांनी सेल्फी मागितलं नसेल, ते माणूस रागाच्या भरात काय, कारण त्या माणसाला दिवसभर ते कामाचं एवढं लोड असतंय, तर माणूस चिडून काय बी बोलून जाते। तर समजून घ्यायला पाहिजे, कारण त्याच्या हॉटेलवर एवढं रश असतंय। तिने असं कंटाळते माणूस, रोजचे 600-700 कस्टमर बघणं म्हणजे साधी गोष्ट नाही। माणूस कंटाळते, वैतागते, थोडं चिडचिडपणा करताय। तर मित्रांनो, असल्या गोष्टी करू नका। त्या बिचाऱ्या हॉटेल भाग्यश्रीवाल्याला टार्गेट करू नका, कारण सगळ्यात जास्त टार्गेट त्यांनीच व्हायला। हिने एवढं बोकडं कापतंय, ह्याच्यावर असं केस करा, तिने तसं करताय, तसलं काय विषय करू नका। ते माणूस स्वतःच्या कष्टाने पुढे चाललाय, मेहनत करून पुढे चाललाय। माणूस सकाळी 6ला उठून सगळ्या गोष्टी करताय, त्यामुळे माणसाला तसं करू नका। कारण त्यांनी त्याची बायको सगळेजण मिळून त्यांनी स्वतः हॉटेल चालवतात। ते माणूस भांडे उचलतानाचे व्हिडिओ व्हायरल होते, ते माणूस जेवण स्वतः बनवतंय, ते माणूस कामगारांची काळजी घेत आहे। कामगार आजारी असले की ते माणूस हॉटेल बंद करताय, ते बोकडवाला आला नाही तर हॉटेल बंद करताय, त्याच्याकडे दुसरे कामगार नसतात का? ते माणूस सगळ्यांना घेऊन सगळ्यांचं घर चालवायलाय। मग त्या माणसासोबत असं करू नये, एकाला टार्गेट करू नये। त्यांनी त्यांच्या हिशोबाने पुढे चालले, जाऊ दे। तुम्हाला त्यांच्याकडे जेवायचं नसेल तर जाऊ नका, 100 हॉटेल पडलं तिकडे जावा, कशाला त्याच्या मागायला लागलो बिचाराला। आणि हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला एक सांगणं आहे की तुम्ही खचू नका बॉस, तुम्ही खूप पुढे जाणार आहोत आणि असल्या छोट्या मोठ्या गोष्टीला हे करू नका आणि तुम्ही कंप्लेंट करा ह्या गोष्टीची आणि पोलिसांना ह्याचा चौकशी करायला सांगा आणि जे बी तुमच्यावर हल्ले झाले त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावा। एकच
विनंती आहे.